सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरमध्ये एक भव्य जाहीर सभा झाली। या सभेत त्यांनी स्थानिक परंपरेचा आदर करत बाराबंदी नावाची पारंपरिक वेशभूषा धारण केली आणि ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेचे औचित्य साधून मतदारांशी संवाद साधला। ही सभा भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा भाग असून शहरातील विकास कामांवर भर देण्यात आला। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। सोलापूर शहरातील सिद्धरामेश्वर महाराजांच्या वार्षिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी गेल्या महिन्यात झाली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभेत म्हणाले, सोलापूर आता मागे राहिलेला नाही। आम्ही IT पार्क, विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, नवीन पोलीस स्टेशन आणि वंदे भारत ट्रेनच्या विस्तारासारख्या प्रकल्पांद्वारे सोलापूर शहराला विकासाच्या पटलावर आणले आहे। याशिवाय कुंभारी MIDC मध्ये 964 हेक्टरचा अल्ट्रा मॉडर्न IT पार्क, सोलापूर विमानतळाचे कार्यान्वय, नाशिक सोलापूर अक्कलकोट 6 मार्गी महामार्गाची मंजुरी आणि शहरातील केळी निर्यातीला चालना देण्यासाठी योजनांचा उल्लेख देखील यावेळेस केला। देवेंद्र फडणवीस यांनी सभेपूर्वी सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शन घेतले, ज्यामुळे स्थानिक भाविकांमध्ये उत्साह दिसून आला। ही सभा विजयी संकल्प सभा नावाने आयोजित करण्यात आली असून फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले की आम्ही विकास करतो, सोलापूरमध्ये विकास अटळ आहे आणि भाजपाचे कमळ फुलणार। या निवडणुकीत भाजपने महायुतीच्या माध्यमातून सोलापूरवर लक्ष केंद्रित केले आहे। फडणवीस यांनी पक्षांतर्गत नेत्यांना इशारा देत म्हटले, हिशोब घेणार, ज्यामुळे आणखीन चर्चेला वेग आले आहे। शहरातील युवक रोजगार, सुरक्षा आणि व्यवसाय विस्तारावर भर देण्यात आला असून सोलापूर महाराष्ट्राच्या विकास कथेत प्रमुख स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट देखील समोर ठेवण्यात आले आहे। खरंच सोलापूरचा विकास होईल का? सोलापूर ही स्मार्ट सिटी या नावाने ओळखली जाते। खरोखरच सोलापूर स्मार्ट सिटी आहे का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील।